नमस्कार. आजच्या मिनी व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी इथे स्वयंपाकाची तयारी करते आणि स्वयंपाकामध्ये आज असणार आहे बोंबील भाजी. बोंबील भाजी मला खूप जास्त प्रमाणात आवडते. त्याची एक वेगळी स्टोरी आहे, मी तुम्हाला कधीतरी नक्की शेअर करेन तुमच्या सगळ्यांसोबत. तर इथे मी स्वयंपाक करताना मानसला बॉबी तळून देते, कारण तो काय करतो, कच्च्या बॉब्या काढून खात राहतो आणि कच्ची बॉबी जास्त जर खाल्ली तर पोटसुद्धा दुखतं त्यानं. आणि माझं लक्ष नसताना त्याला कच्ची बॉबीच खायची असते, त्यामुळे मी स्वयंपाक करताना त्याला बॉबी तळून देते. आता या बॉबीला तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात किंवा तुमच्याकडे काय म्हटलं जातं हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, इथे एवढ्या बॉब्या मी मुलांना तळून दिलेल्या आहेत आणि इथे लगेच भाजी करायला घेतली आहे बोंबीलची. तर बोंबीलची भाजी झाली, भाकरीसुद्धा माझ्या झालेल्या आहेत. आणि मायराला जायचं होतं दुपारी स्कूलमध्ये, तिची 1:30 वाजता स्कूल भरणार होती, कारण आत्ता 10वी 12वीचे पेपर असल्यामुळे त्यांच्या स्कूलचा टायमिंग असा चेंज होत राहतो. तर तिच्यासाठी मी बनवलेली आहे बेसनपोळी. बेसनपोळी आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि तिनं घरी जेवण केलं होतं, त्यामुळे मला डब्बा तिला थोडासाच द्यायचा होता. तर इथे मानसचा आणि मायराचा खूप लाड चालू असतो, कारण आता ती स्कूलमध्ये जाणार होती आणि हा मग एकटाच असतो घरी ती गेल्यानंतर, त्यामुळे मग तिला मस्का लावण्याचं काम तो करत असतो. खूप जास्त मस्ती करतात दोघे पण आणि खूप जास्त एकमेकांना जीव लावतात. असा जीव त्यांचा कायमस्वरूपी असावा एकमेकांवरती, अशीच आईची एक अपेक्षा असते. तर आता मायराची तयारी झालेली आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी. टाईम झालेला असतो आणि बस येऊन थांबलेली असते, तरी पण तिचं काही आवरलेलं नसतं. तिला मानसला बाय करूनच जायचं असतं. मानस खूप नाराज होतो ती स्कूलमध्ये चालल्यानंतर आणि नाराज होऊन बसला होता. तर मी त्याला बळजबरी करत होते की जा दीदीला बाय कर, दीदीला सोडून ये, असं म्हणून त्याचा थोडासा मूड चेंज करण्याचा प्रयत्न केला. तर इथे मायराचं, त्याला सोडून जाताना मायराचं सुद्धा लक्ष अजिबात नसतं. ती सुद्धा नाराज असते त्याला सोडून जाताना, म्हणजे मानससोबत खेळण्याचं किंवा मस्ती करण्याचं खूप तिला छान वाटतं. मानस पण असा नर्वस होत होता की तिला स्कूलमध्ये जाताना, मग मुद्दामून मीच त्याला इकडे ये तिकडे जा असं करून नादी लावत होते. तर बघा मायरा किती नाराज झाली आहे, तिला लवकर शाळेमध्ये जावंसं वाटत नव्हतं ह्याला सोडून. तर अशा पद्धतीने आजचा आपला मिनी व्लॉग होता. तुम्हाला हा मिनी व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाकीचे व्हिडिओसुद्धा आवडत असतील तर त्याखाली एक छानशी सुंदरशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि असंच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट माझ्या पाठीशी असावा ही सर्वांना विनंती करते. सो चलो, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग.